हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण गाडीवर मिळतो तशाच पद्धतीने घरच्या घरी बदाम शेक बनवतोय. रेसिपी खूप सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. एकदा जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्ही घरीच बदाम शेक बनवाल, कधीच बाहेरून विकत आणणार नाही. चला मग पूर्वतयारी करून घेऊया. त्यासाठी एका वाटीमध्ये 8 ते 9 मी बदाम भिजत घातलेत. हे बदाम 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. तर इथे 5 तासानंतर मी तुम्हाला दाखवते बदाम छान भिजलेले आहेत. आता आपण याच्या साली काढून घेऊया. कधी जर बदाम शेक तुम्ही बाहेर खाल्ला असाल तर तुम्ही बघितलंच असेल, बदाम शेकमध्ये बदामाचं प्रमाण खूपच कमी असतं. फक्त कस्टर्ड पावडरचंच मिश्रण जास्त असतं. तर आज आपण घरच्या घरी बदाम आणि कस्टर्ड पावडर बरोबर योग्य प्रमाणात वापरून हा बदाम शेक घरी बनवतोय. बदामाचं प्रमाणसुद्धा आपण भरपूर वापरलेलं आहे, त्यामुळे बदाम शेक हा नक्कीच चांगला होतो. तर इथे बदामाच्या सगळ्या साली मी काढून घेतलेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 चमचे दूध घालून, बदाम घालून याची पेस्ट बनवून घेऊया. थोडंसं दूध घालायचं म्हणजे व्यवस्थित बारीक होतं. तर बघा, इथे मी ओबडधोबड असं हे बारीक करून घेतलेलं आहे. तर आता कस्टर्ड पावडरची स्लरी बनवून घेऊया. त्यासाठी एका वाटीमध्ये मी 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि थोडंसं कोमट दूध घालायचं आणि याची स्लरी बनवून घ्यायची. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरम दूध अजिबात घालायचं नाही, नाहीतर मग गुठळ्या होतात. थोडंसं कोमटच केलेलं दूध आहे इथे. तर स्लरीसुद्धा तयार झाली आहे. आता इथे गॅसवर मी अर्धा लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तर दुधाला आता उकळी येते. तर याच्यामध्ये आता आपण जे बदामाचं मिश्रण बनवून घेतले ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि 1-2 मिनिट शिजवून घेऊया. बदामाची पेस्ट मी एकदम ओबडधोबड यासाठी केली की बदाम शेक खात असताना त्याचे छोटे छोटे कण दाताखाली आले तर बदाम शेक खूप छान लागतो. तर इथे 4-5 केसरच्या काड्या घातलेत म्हणजे कलरसुद्धा छान येईल. तर पुन्हा एकदा मिक्स करून 2 मिनिट शिजवून घेऊया. आता याच्यामध्ये कस्टर्ड पावडरची जी आपण स्लरी बनवून घेतली ती एका हाताने याच्यामध्ये घालून घेऊ आणि एका हाताने मिक्स करून घेऊ, म्हणजे गुठळ्या अजिबात होणार नाहीत. बघा, हे दाटसर असं हे बॅटर तयार झालं आहे. तर अजून 2 ते 3 मिनिट आपण शिजवून घेऊया, म्हणजे कस्टर्ड पावडरसुद्धा शिजली जाईल. जर तुम्हाला अजून हे मिश्रण पातळ हवं असेल तर मग तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवलात तरी चालेल. तर आता मी ते 2 ते 3 चमचे मी साखर घालून घेणार आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. तर मी ते 3 चमचे साखर घालून घेतले. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता हे बॅटर तयार झालेलं आहे. आता मी हे गॅस बंद करते. चांगली उकळी आली की मगच गॅस बंद करायचा. तर इथे उकळी आलेली आहे. आता आपण हे गॅस बंद करूया आणि हे भांडं थोडंसं थंड झालं की मग आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं 1-2 तासासाठी, म्हणजे हे अजून थोडं घट्ट होईल. तर आता हे भांडं मी थंड करून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवते. तर साधारणपणे 3 ते 4 तास मी फ्रीजमध्येच ठेवलं होतं आणि आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. दाटसर असं झालेलं आहे. अजून थोडं घट्ट हवं असेल तर अजून 1-2 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकताय, किंवा अजून तुम्हाला जर पातळ हवं असेल तर गरम दूध 1-2 चमचे याच्यामध्ये घालून घ्यायचं. तर बदाम शेकला अजून चांगला फ्लेवर यावा यासाठी 2 थेंब व्हॅनिला इसेन्सचे घालून घेतलेत. व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही विलायची पावडर अर्धा छोटा चमचा वापरला तरी चालेल. चला आता सर्विंग करूया. बघा, आता कपमध्ये मी हा बदाम शेक घालून घेते. दिसायला अप्रतिम असा दिसतोय. तर वरतून गार्निशिंगसाठी बदामाचे तुकडे तर झालेच पाहिजे, कारण आपण बदाम शेक बनवतोय. आता उन्हाळा चालू झालाय, तर या उन्हाळ्यामध्ये थंडगार आणि पोटाला गारवा देणारा हा बदाम शेक घरी नक्की बनवा आणि कसा झाला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा.
एकदम सोप्या पद्धतीने बदाम शेक कसा बनवायचा याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली. आय होप रेसिपी ही तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा.